आज आपण उन्हाळा स्पेशल विटॅमिन सी युक्त द्राक्षाचा ज्यूस केलेला आहे। तर द्राक्षाचा ज्यूस करायला फारसा वेळही लागत नाही। गरमीच्या दिवसांमध्ये उन्हाळी लागते। गरमीच्या दिवसांमध्ये सब्जाचा वापर आवश्यक करावा। आज आपण सब्जा घालून द्राक्षांचा ज्यूस केलेला आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण ज्यूस बनवायला सुरुवात करू। तर ज्यूस बनवण्याकरता सर्वप्रथम आपण सब्जा भिजत घालायचा आहे। एका बोलमध्ये सब्जा घेऊयात, पाणी घालायचं आहे। सब्जा फुलण्यासाठी साईडला ठेवूयात। या ठिकाणी द्राक्ष घेतलेले आहे। द्राक्ष आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। द्राक्षांवर खूप सारी फवारणी केलेली असते, तर त्याकरता आपण अर्धा तासाकरता मिठाच्या पाण्यात द्राक्ष भिजत ठेवलेली आहे। पुन्हा द्राक्ष साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर द्राक्ष धुवून झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये द्राक्ष घालूयात आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ हे ज्यूस मध्ये छान लागतं। काळं मीठ नसेल तर साधं मीठही तुम्ही वापरू शकता। आणि अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालायचे आहे। बर्फाचे 2 खडे घालायचे आहेत आणि बारीक वाटून घेऊयात। तर या ठिकाणी द्राक्षाचा ज्यूस हा तयार आहे। गाळून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे इतर ज्यूसही गाळून घेऊयात। या ठिकाणी आपला सर्व ज्यूस हा गाळून तयार आहे। द्राक्ष वाटून घेताना साखरेचा वापरही करू शकता। या ठिकाणी आपण साखर न वापरता मधाचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी आपण 2 ग्लास घेतलेले आहेत, त्यामध्ये मध घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपण मध घालून घेतल्यामुळे ग्लास दिसायलाही छान दिसतात। बर्फाचे खडे घालूयात। सब्जा घालायचा आहे। सब्जा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। 1 चमचा सब्जाचा वापर केलेला आहे आणि ज्यूस घालायचा आहे। आणि गार्निशिंग करता मध घालायचं आहे। सब्जा घालूया आणि या ठिकाणी आपला हेल्दी द्राक्षांचा ज्यूस हा तयार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ज्यूस करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।